कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग पंतप्रधान मोदींच्या भेटीला. भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर बैठक. काश्मीर खोऱ्यातील परिस्थितीचा मोदी आढावा घेणार. जम्मू काश्मीर विधानसभेचं विशेष अधिवेशन. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त. दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना श्रद्धांजली. पाकिस्तानच्या गिलगिटमध्ये सरकारविरोधात निदर्शनं, तर गिलगिट बाल्टिस्तानच्या जमीन, पर्वत आणि खनिज संसाधनांवर बेकायदेशीर नियंत्रणाविरोधात नागरिकांमध्ये असंतोष. किश्तवाड, दोडासह 13 विविध ठिकाणी छापेमारी. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराकडून कारवाई. सलग तिसऱ्या रात्री पाकिस्तानी लष्कराकडून कुपवाडा आणि पूंछ जवळील नियंत्रण रेषेवर गोळीबार. भारतीय सैन्याकडून सुद्धा पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर. अरुणाचल प्रदेशातील लोंगडिंग या जिल्ह्यातील पांचाव भागामध्ये चकमक. 3 दहशतवादी ठार, 4 शस्त्रांसह दारुगोळा सुद्धा जप्त. भारत-पाक सीमेवरील पीक काढणी 2 दिवसात पूर्ण करा. तणाव वाढलेला असताना सीमा भागातील शेतकऱ्यांना बीएसएफचे निर्देश. पहलगाम हल्ल्यानंतर सीएसएमटी आणि पुणे स्थानकावर आता सुरक्षा यंत्रणा अलर्टवर. स्थानकांवर आरपीएफ, जीआरपी, एमएसएफ, डॉग स्क्वॉडकडून संयुक्त गस्तीला सुरुवात. भारत आणि फ्रान्समध्ये 26 राफेल विमानांच्या खरेदीसाठी 63,000 कोटींचा करार. भारतीय नौदलाची ताकद यामुळे वाढणार. पहलगाम हल्ल्यासाठी ड्रोनचा वापर होणार होता, पण गर्दीमुळे ड्रोन वापरण्याचा निर्णय रद्द. एनआयएच्या तपासातनं माहिती समोर. पाकमधील 10 व्यक्ती 6 दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचंही समोर. माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरच्या युट्यूब चॅनलसह 16 पाकिस्तानी युट्यूब चॅनल्स भारतात बॅन. समा टीव्ही, बोल न्यूज यासह जिओ न्यूजवर सुद्धा भारतात बंदी. वाल्मिक कराडचा सिटी स्कॅन रिपोर्ट नॉर्मल आल्याची माहिती. शुगर कमी झाल्यामुळे कराडला त्रास झाल्यानं वैद्यकीय तपासणी. इतर चाचण्यांचे रिपोर्ट्स आल्यानंतर आता कराडवरील उपचाराची दिशा ठरणार. एल्फिन्स्टन ब्रिज संदर्भात आज अधिकारी आणि स्थानिकांची महत्वाची बैठक. आधी पुनर्वसन करा, मगच पूल पाडा. प्रभादेवीतील रहिवाशांची मागणी. एटीएम शुल्कात 2 रुपयांची वाढ. ट्रान्झॅक्शनसाठी आता 21 ऐवजी 23 रुपये शुल्क आकारलं जाणार. 1 मे पासून हा नियम लागू होणार. मुंबईतील बेस्ट बसच्या भाड्यात दुप्पट वाढ होण्याची शक्यता. प्रस्तावाला मुंबई पालिका प्रशासनाची मंजुरी. परिवहन प्राधिकरणाची मंजुरी मिळाल्यानंतर आता अंमलबजावणीची शक्यता. प्रसार भारतीकडून वेव्हज ओटीटीची सुरुवात. 27 डिजिटल स्ट्रीमिंगच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद देण्यासाठी हा निर्णय. 7वीच्या एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमधून आता मुघल आणि दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटवले. भारतीय राजघराणे, महाकुंभचे संदर्भ यांचा नवीन अभ्यासक्रमात समावेश. मध्य प्रदेशात दुचाकीला धडक दिल्यानंतर व्हॅन विहिरीत कोसळली. अपघातात दुचाकीस्वारासह 11 जणांचा मृत्यू. पुणे विमानतळावर आता सामान्य प्रवाशांना सुद्धा खाद्यपदार्थांचा आनंद घेता येणार. विमानतळावर उडान यात्रा कॅफेचं उद्घाटन. 10 रुपयात पाण्याची बॉटल आणि चहा सुद्धा मिळणार. अहिल्यानगरमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाकडून 62 लाखांचा भेसळयुक्त तांदूळ जप्त. शहरातील एमआयडीसी भागात असलेल्या गोडाऊनवर छापेमारी. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.